नाही घ्यायला लावलाय, तर मूड काय म्हणजे स्वतंत्र लढण्याचा की महायुतीचा? बघा आता सकाळी नवापूरचा जो काही आढावा घेतला, मी जसं सांगितलं आधी की खूप चांगले तिथे उमेदवार समोर येत आहे आणि प्रत्येक जागेसाठी 6-6, 5-5 नावं येत आहेत. तर मला असं वाटतं की आज भारतीय जनता पार्टीचा जो आपण म्हणतो की एकदम चांगले उमेदवार आहे आणि आज तरी अजून तशी स्थिती दिसत नाही की आम्ही युती करावी. पण तरी सुद्धा जसं मुख्यमंत्री साहेबांचे आदेश आहे की स्थानिक पातळीवर सगळ्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घ्यायचा आहे, तर इथल्या स्थानिक सगळ्या नेत्यांना कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच त्याच्यावर निर्णय आम्ही घेऊ. कारण की मी आता त्याच्यावर स्टेटमेंट करावं हे योग्य नाही, कारण की शेवटी स्थानिक पदाधिकारी स्थानिक कार्यकर्ते हे आम्हाला महत्वाचे आहे, कारण की त्यांना इथे काम करावं लागतं. म्हणून त्यांचा विचार घेऊनच याच्याबद्दल आम्ही बोलू. त्यामुळे सोबळावरती निवडणुका लढल्याचे तर असं वाटतं का आपल्याला? बघा युतीच्या बाबतीमध्ये वरतून पण आधीच सांगितलेलं आहे प्रदेशावरनं की ज्याला जसं सोयीचं असेल त्या अनुषंगाने स्थानिक पातळीवर सगळ्या पदाधिकाऱ्यांशी कार्यकर्त्यांशी चर्चा करून तिथे निर्णय घ्यावा. अजून ह्या बाबतीमध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये काही निर्णय झालेला नाहीये, कारण की आज मुलाखती घेणं सुरू झालेलं आहे. त्याच्यानंतर 2-3 दिवसानंतर आम्ही स्थानिक पातळीवर सगळ्यांशी चर्चा करून ठरवू की युती करायची किंवा नाही करायची. विश्वास तर आम्हाला पूर्णच नगरपालिकांवर आहे की सगळ्याच नगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या निवडून येतील, कारण की शेवटी निवडणूक आल्यानंतर कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील किंवा नेते असतील, प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने तयारी करत असतो आणि आम्हाला हाच आमच्यावर पण आम्हाला विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची ही सत्ता नगरपालिकेवर किंवा जिल्हा परिषद सगळ्या ठिकाणी येईल. असेल की मागच्या काळामध्ये पण आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून, दोघं उपमुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून सगळ्या आमदार खासदारांना सूचना दिल्या होत्या. त्यांनी सुद्धा स्वतः दौरे केले, सगळ्या कार्यकर्त्यांना सुद्धा दौरे करायला लावले आणि ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये नुकसान झालेलं आहे त्याचा आढावा घेऊन स्वतः मुख्यमंत्री केंद्र सरकारकडे गेले होते. आदरणीय प्रधानमंत्रीजींना भेटले आणि तिथून पण शब्द दिला गेला आहे की शेतकऱ्यांना मदत दिली जाईल आणि त्या अनुषंगाने राज्य सरकारने मदत सुद्धा दिलेली आहे. केल्यानंतर गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं होतं की ज्यावेळेस सून निवडून येते म्हणजे रक्षा खडसे निवडून येते त्यावेळेस मतदार यादीत घोड नसतो आणि मुलगी जेव्हा पराभूत होते तेव्हा मतदार यादीत कसे घोड एकनाथ खडसे यांना दिसतो. बघा मी नेहमी या दोघांच्या स्टेटमेंटच्या वेळेस तेच सांगते की माझ्यापेक्षा तुम्ही या दोघांनाच त्यांचे व्यक्तिगत विषय विचारले तर बरं आहे, कारण की एक पक्षाची कार्यकर्ता म्हणून, एक घरातली सदस्य म्हणून मी ह्या गोष्टीवर काय मी स्टेटमेंट द्यावं मला असं योग्य वाटत नाही. आज भारतीय जनता पार्टीची खासदार म्हणून, आज भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून नक्कीच आज जे काही विरोधक मतदार यादींना घेऊन प्रश्नचिन्ह उभे करताय, तर हा प्रश्न तर आहेच की जेव्हा लोकसभेमध्ये आमचे पण बरेचसे, आता जसं हिनाताई आहे, ह्या पण पराभूत झाल्या काही मतांनी, धुळ्याची सीट आमची काही मतांनी गेली, त्यावेळेस मग विरोधक का नाही बोलले? त्यावेळेसही त्यांनी प्रश्नचिन्ह उभा केला पाहिजे होता की इथे मतदारांचा घोळ झालाय, मतदान यादीचा घोळ झाला, त्यावेळेस त्यांनी केलं नाही. जेव्हा ते हारताना दिसतात तेव्हा त्यांना घोळ वाटतो आणि जेव्हा ते जिंकताना दिसतात तेव्हा ते घोळ वाटत नाही. तर असं कुठेही नाहीये, हे कुठेतरी भ्रमित केलं जातं आहे लोकांना. लोक पण आता सुज्ञ आहे, लोकांना पण कळतं, कारण की जो काम करेल, जो विकास करेल, लोक त्यांच्या बाजूने आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.